आपल्या सोबत भाजपच्या नेत्या आणि आमदार चित्रा वाघ सध्या आहेत. ताई नमस्कार, स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार ताई, तुम्ही मला वाटतं आत्ताच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा उचलला होता. तुमच्या एका नातेवाईकांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागला होता. दुर्दैवानं त्यांचा मृत्यूही झाला होता आणि त्यांच्या सोबत असलेल्या अनेकांना सुद्धा कबुतरांच्यामुळे संसर्ग झाला होता, फुफ्फुसांचे आजार झाले होते. हे तुम्ही विधिमंडळामध्ये मांडलं. काय झालं याच्यावर? नाही, ऍक्च्युली कसं आहे की यामध्ये विषय काही फक्त आमच्या नातेवाईकांचा नाहीये. आम्ही तर आमचं माणूस गमावलंय, असं कित्येक परिवारांनी आपली माणसं गमावली. याच्यामध्ये आता सायंटिफिकली प्रूव्ह झालंय की यांची जी विष्ठा आहे, त्यांचे जे बॅक्टेरियाज आहेत, त्याच्यामुळे कसा त्रास होतो, लंग्सला त्रास होतो, त्या ठिकाणी फायब्रोसिस होतात आणि ते रिव्हर्सेबल नाही आहेत. आणि आम्ही माणसाला आमच्या 1.5 वर्षामध्ये हळूहळू हळू करून संपताना पाहिलंय. याला काही करू शकत नाही. आणि त्यामुळे एकदा जर ही गोष्ट लक्षात आली आहे, याचाच विचार करून माननीय उच्च न्यायालयाने काही त्या ठिकाणी आपल्याला निर्देश दिलेले आहेत. त्या निर्देशानुसार बीएमसी काम करते. मला असं वाटतंय की आपल्या जीवनासाठी जे आवश्यक आहे त्या गोष्टी लोकांनी केल्या पाहिजे, ज्या अनावश्यक आहेत त्या टाळल्या पाहिजे. हा विषय काही फक्त आमच्या नातेवाईकांचा नाहीये. असे किती लोक आहेत ते यामुळे गेलेत. बरं, यामध्ये जे हे टाकतायत किंवा जे काही धान्य टाकतायत, प्रत्येकाच्या मागे श्रद्धा असते, परंतु त्या श्रद्धेमुळे जर जीव जात असतील, त्यांच्यातलेही किती लोकांचे जात असतील जे टाकतायत. दादरमध्ये राहणाऱ्या लोकांना विचारा. म्हणजे वाईट या गोष्टीचं वाटतं की एखादी सूचना ज्या वेळेला येते त्याच्या पळवाटा लोक काढतात की खाली आता धान्य टाकायचं नाही म्हटल्यावरती मंदिरांच्या टेरेसवरती धान्य टाकणं चालू झालंय. हे किती वाईट आहे. हे कोणासाठी करतोय आपण? हे लोकांसाठी करतोय, लोकांचे जीव वाचावे यासाठी करतोय. आणि त्यासाठीच विचार करून माननीय उच्च न्यायालयाने निर्देश दिलेत आणि त्याचं पालन आपण सगळ्यांनी करायला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. लोकप्रतिनिधी आताही तुम्ही, पण आता याला जर विरोध होत असेल, म्हणजे विरोधाची भूमिका सुद्धा समजून घेणं हे कर्तव्य आहे, मान्य करूयात. पण त्याच्यावर काय उपाय काय करायचा? नाही, मला हेच म्हणायचं, याच्या आधी सुद्धा यावर चर्चा झाल्या होत्या, पण आता लोक मरायला लागली आहेत. तरी अजूनही आपण तोच खेळ चालू ठेवायचा का? तोच खेळ आपण चालू ठेवायचा, मला तुम्ही सांगा. आणि म्हणून याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. कुठल्या धर्माच्या भावना दुखवणं किंवा कुणाला त्रास देणं, अनावश्यक आपण काही करतोय असातला भाग नाहीये. याच्यामध्ये लोक मरतायत आणि जे धान्य टाकतात त्यांच्याही समाजाची लोक मरत असतीलच की. बरोबर. आणि त्यामुळे प्रत्येकाचा जीव वाचावा हेच महत्वाचं आहे. आरोग्याच्या दृष्टीनेच बघितलं पाहिजे. पण ताई, ह्याच्यामधलं एक आता प्रशासकीय भाग मला तुम्हाला विचारायचा आहे की जनरली हे सगळं महानगरपालिकांच्या अखत्यारीमध्ये येतं आणि अनेक ठिकाणी जिथे महानगरपालिका नाही आहेत, ग्रामीण भाग आहेत, तिथे सुद्धा हा प्रॉब्लेम आहे. तर राज्य स्तरावर आता याच्यावर काहीतरी उपाययोजना व्हायला पाहिजे. फक्त महानगरपालिकांवर आपण अवलंबून राहायला नको. नाही, या संदर्भामध्ये पहिला गुन्हा दाखल झालाय मुंबईमध्ये की माननीय कोर्टाने सांगितल्यानंतर अशा पद्धतीने धान्य टाकलं जात असेल तर तो पहिला गुन्हा दाखल झालेला आहे. आणि मला वाटतं की हे होणं आवश्यक होतं. हळूहळू हे नक्की आटोक्यात येईल, हा मला विश्वास आहे. कारण शेवटी कुणाचाही जीव हा कशाही पेक्षा जास्त महत्वाचा आहे. तुम्ही ज्या वेळेला या घटनांची सुरुवात झाली त्यावेळेला आधी कळलं नाही की कशामुळे होतंय, परंतु जशा जशा टेस्ट होत गेल्या आणि मग सगळ्या गोष्टी समोर आल्या की अरे, या विष्ठेमुळे आणि या बॅक्टेरियाजमुळे लोकांना त्रास होतोय. तुम्ही कबूतरखानाच्या आसपास राहणाऱ्या लोकांनाही विचारा ना, ते तुम्हाला सांगतील किती लंग्सचे प्रॉब्लेम आहेत. आणि म्हणून आरोग्याच्या दृष्टीने हा एक घेतलेला समाजाच्या लोकांच्या जनहितासाठीचा चांगला निर्णय आहे आणि त्याचं पालन आपण केलं पाहिजे. आणि मला असं वाटतंय की पहिला गुन्हा आज दाखल झालाय. हळूहळू हे सुद्धा आटोक्यात येईल आणि लोकांनाही कळेल की हा विरोध कशासाठी आहे. ते हे बरोबर आहे की समाजासाठी, कुठल्या व्यक्तीसाठी देण्यासाठी हा अजिबातच निर्णय नाही. गुन्हे दाखल करणं हा एक मार्ग असू शकतो, पण अगदी सोसायट्यांमध्ये राहणाऱ्यांना पण तो अनुभव येतो अनेकदा की सोसायटी रूल करते की कबुतरांसाठी आपल्या सोसायटीच्या परिसरामध्ये कुठेही खाणं टाकायचं नाही, पण तरी 2-3 मेंबर असे असतातच की ते करतात. त्याच्यामुळे जसं एखाद्या सोसायटीमध्ये हे दिसतं तसंच आपल्याला पूर्ण समाजामध्ये सुद्धा दिसणार आहे. पण असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला एकतर लोकांचं प्रबोधन करावं लागेल, कारण हा आयुष्याचा प्रश्न आहे, हा आरोग्याचा प्रश्न आहे, हे समजून द्यावं लागेल. आणि मला वाटतं त्यासाठी सरकारला आणखीन प्रयत्न करावे लागतील. हॅलो, ऐका, मी प्रभादेवी भागामध्ये राहते. दादर प्रभादेवीमध्ये प्रत्येक घराच्या बाहेर गॅलरीज मध्ये जाळ्या लावल्यात आणि असे काटेरी ते असे त्याला काय म्हणतात मला सांगता नाही यायचं, पण ते लावून ठेवलंय प्रत्येकाने आपल्या गॅलरीच्या बाहेर. का लावून ठेवलंय? की कबूतर घरात येऊ नये. बरोबर ना? हो. हा, कबूतर घरात येऊ नये म्हणून आपण प्रोटेक्शन करतो की नाही.
मग बाहेर लोकांसाठी का तुम्ही असं करताय? त्यांच्यासाठी कशाला मृत्यूचे सापळे होत आहे? आपण आपल्या घरातल्यांची काळजी घेतो तशी आपण इतरांची पण घ्यायला पाहिजे. आणि म्हणून हा एक चांगला निर्णय असं मला वाटतं आणि येणाऱ्या दिवसामध्ये लोकांच्याही लक्षात येईल. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू ताई धन्यवाद. तुम्ही बोललात आमच्याशी त्याबद्दल. चित्रा वाघ यांनी हा अगदी अराजकीय असलेला विषय विधिमंडळामध्ये उपस्थित केला होता. त्यांनी स्वतःच्या घरातली एक केसही मांडली होती विधान परिषदेमध्ये बोलताना आणि या सगळ्यावर निर्णय व्हावा, या सगळ्यावर कायद्यानं कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी होती. मुंबई महानगरपालिकेनं या संदर्भात कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. एक गुन्हा दाखल झालेला आहे.